हे बघा, हा मेटल आहे, ह्या मेटलला सराउंड करणारे कोण आहेत तर हे लिगँड्स म्हणतो आपण ह्याला. काय म्हणतो आपण ह्याला? लिगँड्स. मग ह्या लिगँड्स मध्ये ज्याच्याकडे लोन पेअर आहे, काय आहे तो लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो तर बॉन्ड. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेअर. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेअर. सो हु इज डोनेटिंग? सल्फर. सो इट इज अ डोनर. का डोनर आहे ते पण विचार करा, कारण त्याच्याकडे लोन पेअर असणार आहे. उलट पण पॉसिबल आहे. एन सी आणि इथं काय असतं तर एस. ह्या NCS च्या केसमध्ये हा हे थायोसायनेट आहे. HCl ला काय म्हणतात? थायोसायनेट. ह्याला म्हणतात आयसोथायोसायनेट. काय म्हणतात? पण या आयसोथायोसायनेटच्या केसमध्ये नायट्रोजन डोनर असतो. कोण डोनर असतो? नायट्रोजन. लक्षात ठेवा. थायोसायनेटच्या केसमध्ये सल्फर, आयसोथायोसायनेटच्या केसमध्ये नायट्रोजन. एकच प्रपोर्शन आहे सल्फरचं. जर 2n मोल ऑफ HCl घेतले तर आपल्याला मिळताना किती मिळणार आहे? 2n नाहीच आहे की. नाही 2n आहे ना. सल्फर पण देऊ शकतो, नायट्रोजन पण देऊ शकतो, दोघं देऊ शकतो. कोण? मी आताच सांगितलं मला, हा SCNC ट्रिपल बॉन्ड जर NS जरी असेल तर मी ह्याला असं पण लिहू शकते, NC काय लिहू शकते? S. हा पण लोन पेअर डोनेट करू शकतो आणि हा पण लोन पेअर काय करू शकतो? डोनेट. किती जण लोन पेअर डोनेट करू शकतात? 2. त्यामुळे डोनर आयटम किती आहेत? 2. डोनर आयटम 2 आहेत तर किती असणार आहे? हा 2n आहे तर हे 2 झाले, हे 2 झाले, किती झाले? 4. समजलं का? लक्षात? येस नो? ह्याला ॲम्बिडेंटेड न्यूक्लिओफाइल्स म्हणतो. कसले न्यूक्लिओफाइल्स म्हणतो? ॲम्बिडेंटेड. ॲम्बिडेंटेड म्हणजे देताना कोणतरी एकच देतं, पण पॉसिबल कोणी पण देऊ शकतात, दोघंही देऊ शकतात. कोण देऊ शकतात? दोघंही देऊ शकतात. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द नंबर ऑफ sp2 हायब्रिड कार्बन? हे काही हातलं नाहीच आहे. एकच मिनिट थांब. हा 58 आहे. What is the mass in grams of one atom of an element if its atomic mass is 10 unified mass? हे बघा, 1 युनिफाईड मासचं मास किती असते? 1 युनिफाईड म्हणजे 1.66067 into 10⁻⁻24 ग्रॅम. एका युनिफाईड मासचं मास किती असते? 1 युनिफाईडचं मास किती असते? 1.6606 into 10⁻⁻24 ग्रॅम. मग 10 युनिफाईडचं किती असणार आहे? 10U म्हणजे 10 into 1.66067 into 10⁻⁻24. हे बघा, हा 10 फक्त ह्यामध्ये कॅन्सल आउट कर. सो 1.66067 into 10⁻⁻23. इथं 5, 6 आहे, मी इथं 6, 7 घेतलंय. चालते, कारण हायड्रोजन ऍटम म्हणजे AMU मध्ये कन्सिडर करतो आपण. काय येणार आहे आन्सर? 1.66056 into 10⁻⁻23 ग्रॅम. हा 1 ची व्हॅल्यू आहे. 1 युनिफाईड मास म्हणजे एका हायड्रोजन ॲटमचा मास इन ग्रॅम. तो आपण फाइंड केलाय 1/12 द मास ऑफ कार्बन. 1/12 द मास ऑफ कार्बन 12 म्हणून. चेंज करू? पुढे बघा, find the number of hydrogen atom present in 6 ग्रॅम ऑफ. हा युरिया आहे.
प्रेझेंट इन 6 ग्रॅम ऑफ व्हॉट युरिया. ते नाही घेतलं कारण ते क्वेश्चन तुम्हाला समजणार नाही म्हणून नाही घेतलं. फाइंड द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन 6 ग्रॅम ऑफ युरिया. मी एक लॉजिक लावते. 1 मोल ऑफ युरिया आहे. 1 मोल ऑफ काय युरिया. 1 मोल ऑफ युरिया म्हणजे त्यामध्ये किती मोल ऑफ हायड्रोजन ॲटम असणार आहे? 4. 4 मोल ऑफ काय असणार आहे तर हायड्रोजन ॲटम्स. 1 मोल ऑफ युरिया मध्ये 4 मोल का? 1 2 3 4. मग 1 मोल ऑफ युरिया मध्ये 4 ग्रॅम आहे. 6 ग्रॅम दिले ना. मोलार मास युरियाचे किती असेल तर 7. मास डिवायडेड बाय मोलार मास इज नंबर ऑफ मोल्स. मैत्रिय एक फटका देते. मास डिवायडेड बाय मोलार मास म्हणजे काय असते तर नंबर ऑफ काय असतात मोल्स. नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड करणार आहे? मास दिले 6, मोलार मास 60 आहे म्हणजे 0.1 मोल झालं युरियाचं. 0.1 मोल ऑफ युरिया मध्ये किती असणार आहेत? 4 इंटू 0.1 मोल ऑफ हायड्रोजन. 4 इंटू 0.1 मोल ऑफ काय असणार आहे? हायड्रोजन. 4 इंटू 0.1 काय येणार आहे? 4 इंटू 0.1 काय येणार आहे? 0.4. ह्याला काय करणार आहे? हे मोल झाले. ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? ॲव्होगॅड्रो. ॲव्होगॅड्रोज नंबर 0.4 6.022 into 10 raised to 23. 4 1 4 2 8, 4 1 4 2 8, 4 0 0, 6 4 24. हे 3 डेसिमल आणि हा 1 डेसिमल म्हणजे हा काय येणार आहे? 2.4088 into 10 raised to काय येणार आहे तर 23. आलं का लक्षात? येस ऑर नो? टू 2.4088 into 10 raised to 23. What is the quantity of sugar charcoal remaining behind after charring? Charring process है. Charring is a process where sucrose is dehydrated. Who is dehydrated? Sucrose. After charring 17.1 gram of sugar using concentrated H2SO4 under ideal conditions. इथं बघा सुक्रोज शुगर म्हणजे सुक्रोज. इथं लक्ष द्या. C12H22O11 हा सुक्रोज आहे. रिएक्शन लक्षात घ्या. चार्जिंग प्रोसेसला काय होतंय? ह्याला जर मी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर ट्रीट केलं तर सगळे वॉटर मॉलिक्युल्स रिमूव्ह होतात. H22O11 म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ऍक्च्युली. ते हायड्रेटेड फॉर्म ऑफ कार्बन म्हणून त्याला कार्बोहायड्रेट्स असं पण म्हणतो. आपल्याला मिळणार 12 कार्बन प्लस 11 वॉटर मॉलिक्युल्स. व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ शुगर चारकोल? कोळसा काळा जर राहिलाय शुगर चारकोल. शुगर चारकोल म्हणजे साखरला बर्न केल्यानंतर जे ब्लॅक कलर जे राहते ना क्रिस्टल नाही राहत. कोळसा टाईप कार्बन राहतं फक्त कार्बन. फक्त कार्बन म्हणजे चारकोल, कोल, लॅम्प ब्लॅक प्रकार आहेत कार्बनचे. ॲलोट्रॉपिक फॉर्म्स आहेत. कोणते ॲलोट्रॉपिक फॉर्म्स? ॲमॉर्फस. ॲमॉर्फस म्हणजे त्याला डेफिनेट स्ट्रक्चर नसते. आणि क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन कोण आहेत सांगा? डायमंड. कार्बनच्या केसमध्ये 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म असतात. क्रिस्टलाइन पण फॉर्म असते आणि ॲमॉर्फस पण फॉर्म असते. क्रिस्टलाइन म्हणजे त्याला डेफिनेट जॉमेट्री आहे. पण डायमंड, ग्रेफाइट, फुलरिन, कार्बन नॅनो ट्यूब्स, ग्राफिन हे सगळे क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ काय झाले तर कार्बन झाले जॉमेट्री मध्ये. ॲमॉर्फस फॉर्म मध्ये कार्बन ब्लॅक, लॅम्प ब्लॅक, चारकोल, शुगर चारकोल असं. चारकोल म्हटलं की नाही म्हणजे त्याला बर्न केलेलं आहे जे काय आहे. आपलं पण चारकोलच बनतंय. प्लेट हे वाहतात अस्थिया वाहत आहे ना असं म्हणतात ना. आपण जळल्यानंतर ना ते जे राहते ते काळ्या कलरचं ते चारकोलच असते. लक्षात येते का? बिकॉज वी आर मेड अप ऑफ सेल्युलोज. इथं बघा C12H22O11 आहे. ह्याला डिहायड्रेटिंग एजंट बरोबर ट्रीट केलं 12 कार्बन मिळालं. इथं रिलेशन बघा. इथं बघा रिलेशन. 1 मोल ऑफ सुक्रोज 1 मोल ऑफ sucrose gives 12 mole of carbon. So what is the quantity of sugar charcoal remaining behind after
after charring 17.1 gram of sugar using concentrated H2SO4 under identical conditions. ह्याचं मी मोलार मास तुम्हाला सांगितलेलं आठवते का? 342 ग्रॅम. सुक्रोजचं मॉलिक्युलर फॉर्म्युला किती असते? 342 ग्रॅम ऑफ सुक्रोज जर बर्न झालं कम्प्लिटली तर 12 into 12, कारण एका कार्बनचा मास किती आहे? 12. सो 12 into 12 ग्रॅम ऑफ काय मिळणार आहे तर कार्बन, म्हणजे 12 12 जा 144, 12 12 जा, समजते का? हा 342 ग्रॅम ऑफ सुक्रोज जर 12 मोल तर पहिल्यापासून आहेत, एका मोलचा मास किती आहे? 12. सो 12 into 12 144. सो 342 ग्रॅम ऑफ सुक्रोज प्रोव्हाइड्स 12 into 12 ग्रॅम ऑफ कार्बन. तर आपल्याला विचारले किती 17.1 ग्रॅम ऑफ सुक्रोज जर चारिंग केलं तर किती राहणार आहे? काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. मग काय येणार आहे? 342 into x is equals to 144 into 17.1. Therefore, इथं काय येणार आहे? x is equals to 144 into 17.1 divided by काय येणार आहे तर 342. आता 171 चं डबल 342 असतंय. 171 चं डबल काय असतंय? 342. हा 0.1 म्हणूया आणि हा कितीचा येते तर 2 जा. सो हा 2 1 जा 2 किती जाणार आहे तर 2 7 जा आणि 2 जा, म्हणजे 7.2 ग्रॅम. किती ग्रॅम? 7.2 ग्रॅम. समजलं का? ऍक्च्युली ही रिॲक्शन तुम्हाला 12वीला होते आणि जेव्हा तुम्ही सीईटी देता तेव्हा 12वी झालेली असते तुमची. त्यांची अपेक्षा असते की तुम्हाला ही रिॲक्शन माहित आहे. ही रिॲक्शन पी ब्लॉक मधली आहे. कशामधली आहे? पी ब्लॉक एलिमेंट्स मधली आहे रिॲक्शन. सो ही रिॲक्शन लक्षात घ्या की सुक्रोजला जर तुम्ही सुक्रोज म्हणजे शुगरला जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वर ट्रीट केला तर सगळे वॉटर मॉलिक्युल्स रिमूव्ह होतात आणि ह्याला चार्ज कार्बन म्हणतात किंवा चार्ज शुगर, आणि त्या प्रोसेसला चारिंग प्रोसेस म्हणतो. कसली प्रोसेस म्हणतो? चारिंग प्रोसेस. लिहून घ्या. व्हॉट इज द नंबर ऑफ CO2 molecules in 45.42 liter at STP? STP कंडिशन म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशरला 1 मोल म्हणजे 22.4 लिटर. 1 मोल म्हणजे 22.4 लिटर. कन्सिडर मोलार व्हॉल्यूम. मोलार व्हॉल्यूम इथं वेगळी सांगितले. किती? 22.71. नवीन मी तुम्हाला सांगितलेली स्टँडर्ड व्हॉल्यूम आता चेंज झाली आहे. प्रेशर 1 atmosphere ऐवजी काय कन्सिडर केला जातो? 1 bar. 1 atmosphere ऐवजी हो 1 पण आपण घेताना 22.4च घ्यायचं. जेव्हापर्यंत मेन्शन करत नाही 22.71 घ्या, कारण अजूनपर्यंत तुमच्या क्वेश्चनला 22.4च घेतली जाते. इथं म्हटले चेंज केले. व्हॉट इज द नंबर ऑफ CO2 molecules in 45.42 liter at STP? सगळ्यात पहिला म्हणूया 1 मोल ऑफ CO2. 1 मोल ऑफ CO2 म्हणजे किती असते? 22.71 लिटर ऑफ काय असणार आहे तर O2. Therefore 45.42 लिटर ऑफ CO2 ला किती मोल असणार आहे? 2, कारण एक लॉजिक लावायचं की याला मल्टिप्लाय बाय 2 करून बघा. 2 1 जा 2, 7 2 जा 14, हे दोन तर मॅच होतात. मग इथं किती येणार आहे तर therefore x is equals to काय येणार आहे? 2 मोल ऑफ 2 मोल ऑफ CO2, 2 मोल्स ऑफ CO2. मग 2 मोल्स ऑफ CO2 मध्ये पार्टिकल्स, एका मोल मध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल असतात? 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ काय असणार आहे तर CO2. सो 6 2 जा 12, 12.044 into 10 raised to 23. ह्याचं स्टँडर्ड फॉर्म 1.2044 into 10 raised to 24. 62. वन मोल ऑफ CO2 म्हणजे 22.71 लिटर ऑफ CO2. चला बरं लवकर. What is the quantity of dehydrated water when 34.2 gram of cane sugar is treated with concentrated sulfuric acid under normal condition of temperature and pressure?
आताच आपण रिॲक्शन बघितली. केन शुगर म्हणजे मी तुम्हाला म्हटलं सुक्रोज C12H22O11. ठीक आहे. ह्याला डिहायड्रेटिंग एजंट आपण काय वापरतो? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड डिहायड्रेटिंग एजंट आहे, म्हणजे त्याचं काम काय आहे? वॉटर मॉलिक्यूल काय करणे? रिमूव्ह करणे. मग इथं काय येणार आहे? 12 टाइम्स कार्बन प्लस वॉटर मॉलिक्यूल किती येणार आहे? तर 11 H2O. म्हणजे प्रपोर्शन काय आलं? 1 मोल ऑफ सुक्रोज, 1 मोल ऑफ सुक्रोज किती देतं? 11 मोल्स ऑफ H2O देतं. 11 मोल्स ऑफ H2O. म्हणजे 1 मोल ऑफ सुक्रोज म्हणजे त्याचा मास किती असते? 342 ग्रॅम. हा, 342 ग्रॅम ऑफ सुक्रोज, 342 ग्रॅम ऑफ सुक्रोज 11 इंटू 18 ग्रॅम, कारण एका मोलचं मास 18 ग्रॅम असते. सो 11 इंटू 18 ग्रॅम ऑफ काय देते? तर H2O. व्हॉट इज मास? ऑक्सिजन 16 आणि हायड्रोजन 2. 16 प्लस 2 18. एका मोलचं 18 ग्रॅम मास असणार आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन 16 रे, पाठ व्हायला पाहिजे. आणि मग इथं 34.2 ग्रॅम ऑफ सुक्रोज ला x ग्रॅम ऑफ काय मिळणार आहे? तर H2O. क्रॉस मल्टिप्लाय करा. 34.2 इंटू 11 इंटू 18 डिवायडेड बाय काय येणार आहे? 342 इज इक्वल्स टू x. हा 1 चा आणि हा कितीचा येणार आहे? तर 10 चा. इथं बघा 18 इंटू 11 आहे ना, त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. जरा इथं बघा, 18 इंटू 10 प्लस काय करायचं? 1 डिवायडेड बाय 10 इज इक्वल्स टू x. म्हणजे 180 प्लस 18 डिवायडेड बाय काय येणार आहे? 10 इज इक्वल्स टू x. 180 प्लस 18 किती येणार आहे? 198. मग 198 अपॉन 10 इज इक्वल्स टू x. 19.8. मी स्कीम काय केली लक्षात येते का बघा तुम्हाला? हे तुम्ही म्हणाल 18 इंटू 11 अवघड जाते, त्याला काय करा? स्प्लिट करा. 10च्या फॉर्म मध्ये, 5च्या फॉर्म मध्ये, इझी जाते. 18 इंटू 10 प्लस 1 केलं, 180 प्लस 18 ह्याला ऍड केलं आणि मग 198 आलं. 198 डिवायडेड बाय 10 इज 19.8 ग्रॅम. किती ग्रॅम? 19.8 ग्रॅम. समजणार आहे? हा, स्प्लिट केलं रे. हे 11 आहे ना, त्याला स्प्लिट केलं. पुढचा क्वेश्चन बघा. Find the quantity of dihydrogen required to prepare 2 liter of ammonia gas from 1 liter of dinitrogen. काय पाहिजे माहित असलेला? पोर्शन माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? प्रपोर्शन. काय असतं प्रपोर्शन? अमोनिया नायट्रोजन, डायनायट्रोजन प्लस डायहायड्रोजन gives what? अमोनिया. N2 in the gaseous state plus 3H2 in the gaseous state gives 2 times ammonia in the gaseous state. According to Gay-Lussac's law of combining volume of gases, when these two reactants, the gaseous reactant reacts with each other to form gaseous product, they bear a simplest whole number ratio. आता इथं रेशो काय असणार आहे? नायट्रोजन 1 प्रपोर्शन मध्ये आहे, हायड्रोजन 3 प्रपोर्शन मध्ये आहे आणि डायनायट्रोजन 2 प्रपोर्शन मध्ये आहे. Having the quantity of dihydrogen required म्हटले to prepare how much? 2 liter of ammonia from 1 liter of nitrogen. हे बघा 2 liter 1 liter मग इथं किती लिटर असणार आहे? किती लिटर लागणार आहे? 3 लिटर. प्रपोर्शन कसला आहे तो? प्रपोर्शन आहे. What is the volume occupied
by 2 ग्रॅम ऑफ हेलियम गॅस ऍट एसटीपी. आणि मोलार मास ऑफ हेलियम दिले 4 ग्रॅम. मग आपल्याला सगळ्यात पहिलं काय फाइंड करा, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम काय असणार आहे, मास डिवाइडेड बाय काय असणार आहे, मोलार मास. मग मास डिवाइडेड बाय मोलार मास, मास 2 ग्रॅम आहे, मोलार मास 4 आहे, म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे 0.5 मोल. काय मोल असणार आहे, 0. काय असणार आहे, 5 मोल. मग एका मोलला 22.4 लिटर असते. एक मोल ऑफ हेलियम म्हणजे किती व्हॉल्यूम असणार आहे, 22.4 लिटर. मग 0.5 मोल ऑफ हेलियम म्हणजे किती असणार आहे, 11.2 लिटर, म्हणजे डीएमक्यू. ऑप्शन सी. ऑप्शन सी. झालं लिहून मैत्र, पटपट लिहा मैत्र, शौर्य लवकर लिहा. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ग्रॅम ऑफ हेलियम ऍट एसटीपी विचारलंय. आपल्याला मोलार मास इथं दिलंय, पण आपल्याला मोलार मास हेलियमचं माहित असायला पाहिजे, 4 ग्रॅम असते. सो आपण काय करणार, सगळ्यात पहिला नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम फाइंड करणार. नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम इज इक्वल्स टू मास डिवाइडेड बाय मोलार मास. मास किती आहे, 2. मोलार मास किती आहे, 4. 2/4 0.5. 0.5 एक मोल ऑफ हेलियम म्हणजे 22.4. 0.5 मोल ऑफ हेलियम म्हणजे किती असणार आहे, त्याचा अर्धा, 11.2. काय असणार आहे, 11 काय असणार आहे तर 2. चला नेक्स्ट बघा. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 32 ग्रॅम ऑफ मिथेन ऍट एसटीपी. 32 ग्रॅम ऑफ मिथेन ऍट एसटीपी. 1 मोल ऑफ मिथेन फाइंड करा पहिला. 1 मोल ऑफ मिथेन, मिथेन CH4. 1 मोल ऑफ मिथेन, कार्बन 12 प्लस हायड्रोजन 4, 16. 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे 16 ग्रॅम आहे ऑफ मिथेन. मग 32 ग्रॅम म्हणजे काय असणार आहे, 2 मोल. की 16 वजा 16, 16 32. 2 मोल्स ऑफ मिथेन म्हणजे किती असणार आहे तर 32 ग्रॅम ऑफ मिथेन. मग मिळालं 2 मोल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 मोल काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 मोल्स काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 मोल्स. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 मोल्स किती असणार आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 मोल्स 2 × 22.4 म्हणजे 44.8 डीएमक्यू. 44.8 डीएमक्यू. 44.8 डीएमक्यू. मी डायरेक्ट रिलेशन काय म्हटलं, 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे किती ग्रॅम असते, 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे 16 ग्रॅम. मग 32 ग्रॅम म्हणजे 2 मोल असणार आहे. मग एका मोलचं व्हॉल्यूम 22.4 असते, तर 2 मोलचं 2 × 22.4 44.8. Which of the following species has highest mass? हे बघा, 1 ग्रॅम ऍटम. हे ग्रॅम ऍटम जेव्हा येते ना, ग्रॅम ऍटम किंवा ग्रॅम मॉलिक्युल म्हणजे मोल असते. 1 ग्रॅम ऍटम ऑफ काय म्हटलंय, कार्बन. ग्रॅम ऍटम म्हणजेच काय असते तर मोल. ग्रॅम मॉलिक्युल म्हणजेच काय असते तर मोल. मग 1 ग्रॅम ऍटम ऑफ कार्बन म्हणजे काय असते तर 12 ग्रॅम ऑफ काय असते, कार्बन. 3.011 हे बघा, 3.011 into 10⁻23 ऍटम हे ऍक्च्युली हाफ मोल ऑफ ऑक्सिजन आहे. काय हा हाफ मोल, कसा हाफ मोल सांगा. हा हाफ मोल का धरला असेल मी, कारण 1 मोल म्हणजे 6.022 into 10⁻23 असतं, हे आपल्याला माहित आहे. म्हणजे हाफ मोल म्हणजे हे असणार आहे. मग हाफ मोल ऑफ O2चा मास किती असणार आहे, हाफ इंटू 30. मग हाफ इंटू 32 किती असणार आहे तर 16 ग्रॅम. नाही, ऍटम्स ऑफ ऑक्सिजन म्हणते, सॉरी, ऍटम्स म्हणजे इथं 16 घ्यायला पाहिजे. 16 म्हणजे इथं किती येणार आहे तर 8.
ऍटम्स म्हटले, मॉलिक्युल्स नाही म्हटलेलं. हाफ मोल ऑफ ऑक्सिजन ऍटम, ऑक्सिजन ऍटम म्हणजे 16. 32 फोटो असेल तर 32, ओ असेल तर 16. इथं ऍटम मेन्शन केले त्यांनी, ऍटम्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे. मग इथं किती असणार आहे मग 16, हाफ इंटू 16 किती असणार आहे तर 8 ग्रॅम. 10 ml ऑफ वॉटर ऍट काय म्हटलंय तर रूम टेम्परेचर. 10 ml ऑफ वॉटर ऍट रूम टेम्परेचर. हे बघा इथं एसटीपी विस्टीपी काय दिलंय का? एसटीपी विस्टीपी दिलंय नाही. हे बघा आपल्याला वॉटरची डेन्सिटी माहिती आहे. वॉटरची डेन्सिटी काय असते? वॉटरची डेन्सिटी काय असते? 1 ग्रॅम पर काय असते तर सीसी. 1 ग्रॅम पर काय असते? सीसी. 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. मग इथं 10 ml म्हणजे 10 सेंटीमीटर क्यूब दिले. आणि 10 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर म्हणजे मी त्याला काय कन्सिडर करणार आहे तर 10 ग्रॅम. काय कन्सिडर करणार आहे? 10 ग्रॅम. नेक्स्ट हाफ मोल ऑफ CH4. हाफ मोल ऑफ CH4 हाफ इंटू 16. हाफ इंटू 16 किती येणार आहे तर 8 ग्रॅम. मग सगळ्यात जास्त कोणाचं दिसतंय तुम्हाला? सगळ्यात जास्त कोणाचं दिसतंय? हे लक्षात ठेवा, वॉटरची कन्सेप्ट काय यूज केली. वॉटरची कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. जर एसटीपी दिलं नसेल, काय दिलं नसेल? एसटीपी. वॉटरची डेन्सिटी काय असते? 1 ग्रॅम पर सीसी. मग 10 ml म्हणजे 10 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 10 ग्रॅम. सगळ्यात जास्त 1 ग्रॅम ऍटम. ग्रॅम ऍटम किंवा ग्रॅम मॉलिक्युल म्हणजे मोल. ग्रॅम ऍटम किंवा ग्रॅम मॉलिक्युल म्हणजे मोल. ग्रॅम ऍटम किंवा ग्रॅम मॉलिक्युल म्हणजे काय असतंय तर मोल्स असतात, मोल्स. What is the value of percent's atom economy if the molar mass of reactant is 36 and mass of product is 27? Percent's atom economy is mass divided by mass of desired product. Desired product किती आहे? 27 आहे. आणि रिएक्टंटचा मास किती आहे तर 36. सो 36 म्हणजे 36. So desired product divided by total mass. Desired product 27, total mass 36. 3/4 into 100, that is 0.75. 0.75 म्हणजे 75%. Next बघा, how many mole of oxygen gas at STP are equivalent to 5.6 liter? 1 मोल. किती मोल? 1 मोल ऑफ ऑक्सिजन इज इक्वल्स टू किती असते तर? इज इक्वल्स टू किती असते? 22.4 डीएम क्यूब असते. ऍट STP. मग 5.6 डीएम क्यूब ऍट STP. 5.6 डीएम क्यूब ऍट STP काय असणार आहे तर एक्स मोल. एक्स मोल ऑफ काय असणार आहे तर O2. क्रॉस मल्टिप्लाय करा. 22.4 सॉरी 5.6 डिवायडेड बाय 22.4 येणार. So x is equals to 5.6 divided by 22.4. 1/4. 1 जा आणि 4 जा. 1/4 जा म्हणजे 0.25 मोल. 1/4 मोल. हा लास्ट घेणार. याचा पुढचा जेईचे क्वेश्चन्स घेणार. What is the percent atom economy if formula weight of reactant and formula weight of product respectively are 45 and 35?
पर्सेंट ॲटम इकॉनॉमी इज इक्वल्स टू काय असणार आहे? फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट किती आहे? 35. रिॲक्टंट किती आहे? 45 इंटू काय आहे तर 100. हा 7चा आणि हा किती येणार आहे तर 9चा. सो 700 डिवाइड बाय काय येणार आहे तर 9. 9 कितीचा येतंय? 9 7 जा 63. 9 7 चा काय येतंय? 63. म्हणजे 77 पॉइंट का 71? 77 असेल. 700 डिवायडेड बाय 9. 9 7 जा 63. परत राहिला किती? 70. 77.777 येत आहे. मग 77.7 म्हणजे काय येणार आहे तर 77.8%. 77.77 येते म्हणजे 77.8% येते. 77.8% येते. What is the quantity of CO2 produced? What is the quantity of CO2 produced when 2 mole of carbon is burnt in 16 gram of oxygen? अरे आहे असायला पाहिजे. तिथंच असणार आहे शोर्य. 2 mole of carbon is burnt. Yes. 2 mole of carbon is burnt with 1 mole of oxygen, O2, to give 1 mole of what? Sorry, 1 mole नाही मग 2 moleच लागणार. थांबा, बॅलन्स रिॲक्शन घेते पहिला. इथं बघा, कार्बन इन द सॉलिड स्टेट प्लस O2 in the gaseous state gives CO2 in the which state? Gaseous. इथं एक लक्षात घ्या की लिमिटिंग रिॲक्टंट म्हणून कन्सेप्ट असते. कसली रिॲक्टंट कन्सेप्ट असते? लिमिटिंग. लिमिट म्हणजे जो कमीत कमी वापरलेला आहे. काय वापरलेला आहे? कमीत कमी. 2 मोल ऑफ कार्बन बर्न केले म्हणजे 2, हे बघा, हा 1 मोल ऑफ कार्बन म्हणजे 12 ग्रॅम. 12 ग्रॅमला जेव्हा तुम्ही 32 ग्रॅम बरोबर रिॲक्ट करणार आहे तर तुम्हाला 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे. इट इज अ स्टँडर्ड रिॲक्शन. आता इथं म्हटले 2 मोल ऑफ कार्बन. 2 मोल म्हणजे 24 ग्रॅम ला बर्न केले कशा बरोबर? 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन बरोबर. तर तुम्हाला कार्बन डायऑक्साईड किती मिळणार? एक सिंपल लॉजिक सांगते. ह्या दोघांमध्ये कमी कोण आहे? 16 ग्रॅम. तर ह्याला 16 ग्रॅमच्याच प्रपोर्शन घ्यायचं. 24 ग्रॅम कन्सिडर करायचं नाही. जो कमी असतो तो लिमिटिंग रिएजंट असतो आणि तोच कम्प्लिटली रिॲक्ट होतो. मग मी काय म्हणणार आहे की ठीक आहे, 32 ग्रॅम जर 44 त्याने 2 मोल ऑफ कार्बन म्हणते ना, ऑक्सिजन म्हणते 16 ग्रॅम. 2 मोल ऑफ कार्बन इज बर्न इन 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. 2 मोल ऑफ कार्बन म्हणजे 24 ग्रॅम. मग 24 ग्रॅम बर्न केले 16 ग्रॅम मध्ये असं म्हणतंय रे. मग मी म्हटलं काय आपल्याला स्टँडर्ड रिॲक्शनला दिसतंय 12ला 32 लागतंय, म्हणजे 12ला जास्त लागतंय, 32 लागतंय. 24ला त्यापेक्षा कमी घेतलंय. मग मी म्हटलं 16 नको कन्सिडर करू, सॉरी 24 कन्सिडर करू नका, प्रपोर्शन मध्ये येणार नाही. त्यामुळे मी म्हणणार की 32ला जर 54 लागतंय तर 16ला किती लागतं? लिमिटिंग रिएजंट जो असतो तो कम्प्लिटली रिॲक्ट होतो. कोण कम्प्लिटली रिॲक्ट होतो? लिमिटिंग. मग इथं काय लिहिणार आहे? 32 ला जर 44 मिळते तर 16ला किती? हाफ म्हणजे किती? 22 ग्रॅम. हाफ म्हणजे किती? 22 ग्रॅम. इथं एक कन्फ्युजन तुमच्या डोक्यात येणार नंतर ना, की ठीक आहे 2 मोल ऑफ कार्बन घेतलाय आणि 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन घेतलाय, तर तुम्ही 2 मोल ऑफ कार्बन म्हणजे 24 ग्रॅम का घेतला नाही? 24 ग्रॅम हा एक्सेस मध्ये होणार आणि 16 ग्रॅम हा लिमिटिंग मध्ये होणार. या दोघांच्या प्रपोर्शन मध्ये हे 12चं 24 झालं तर 32चं डबल व्हायला पाहिजे होतं, म्हणजे कमी झाले तर हा लिमिटिंग रिएजंट आहे. कसला रिएजंट आहे? जेवढा लागतोय त्यापेक्षा कमी, जेवढा लागतोय त्यापेक्षा जास्त, असं घ्यायचं. समजतंय? बघितलं. द फॉर्म्युला वेट ऑफ रिॲक्टंट म्हटलंय. पर्सेंट ॲटॉम्स इकॉनॉमी दिली आहे बाळांनो.
पर्सेंट ॲटम्स इकॉनॉमी किती आहे तर 75% इज इक्वल्स टू वेट ऑफ रिएक्टंट फाइंड करायचं आहे. फॉर्म्युला वेट ऑफ रिएक्टंट फाइंड करायचं आहे आणि फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट काय दिलंय तर 54 इंटू काय आहे तर इथं 100 म्हणजे इथं 75 इज इक्वल्स टू 5400 डिवायडेड बाय फॉर्म्युला वेट ऑफ रिएक्ट. सो इथे किती येणार आहे फॉर्म्युला वेट ऑफ रिएक्टंट इज इक्वल्स टू फॉर्म्युला वेट ऑफ रिएक्टंट इज इक्वल्स टू काय येणार आहे 5400 डिवायडेड बाय 75 किती येते सांगा 5400 डिवायडेड 72 युनिफाइड मास 72 युनिफाइड मास. युनिफाइड मास. पुढचा क्वेश्चन बघा. Mass of one molecule of oxygen in AMU and in gram. In AMU and in gram. हा जर वन मॉलिक्यूल AMU मध्ये असेल तर 32 युनिफाइड पण इन ग्रॅम्स एका मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनचा मास जरा तरी असं स्वतःसाठी जरा वाईट वाटून घेणे असं काय नाही. एक मॉलिक्यूल ऑफ O2 जर असेल तर त्याचा युनिफाइड मास किती असणार आहे तर 32 युनिफाइड मास आणि त्याचाच मास जर मला ग्रॅम मध्ये फाइंड करायचा आहे तर मी त्याला एका युनिफाइडच्या मासनं मल्टिप्लाय करणार. मग 32 इंटू काय येणार आहे 1.66054 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. हा मल्टिप्लाय करून बेबी 53.13 येईल इंटू 10⁻24. ऑप्शन ए. एका मॉलिक्यूलचा 32 युनिफाइड आहे युनिफाइडच्या ऐवजी फक्त यूचा मास टाकला 1.66054 into 10⁻⁻24. What is the amount of water formed by combustion of 1.6 gram of methane? Methane CH4 plus O2 gives CO2 plus 2H2O. 2H2O का सांगा हायड्रोजन 4 आहेत ना तर 2 वॉटर मॉलिक्यूल जेवढे हायड्रोजन आहेत त्याचे हाफ वॉटर मॉलिक्यूल बॅलन्सिंगला हे 2 ऑक्सिजन हे 2 ऑक्सिजन 2O2 लागणार आहे. विचारले काय 1.6 ग्रॅमला किती वॉटर फॉर्म होणार हे बघा. 1 मोल ऑफ मिथेन ला 2 मोल ऑफ वॉटर फॉर्म होत आहे. मग 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे किती असते 16 ग्रॅम. 16 ग्रॅमला 16 वजा 16 16 टू जा 18 वजा 18 18 टू जा 36. मग 16 ग्रॅमला 36 ग्रॅम ऑफ काय फॉर्म होत आहे H2O. 16 gram of CH4 forms 36 gram of what? Water. What gram of water? 36. विचारले किती 1.6 gram of methane. कॉमन सेन्स यूज करा 3.6 gram of काय येणार आहे तर H2. 3.6 gram of काय येणार आहे H2. मैत्री आणि शौर्य सॉल्व करा. हे बघा डेन्सिटी इन ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब किती आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब 0.863 0.863 केजी पर मेट्रिक क्यूब मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा ग्रॅम
10 काय येणार आहे -3. सेंटीमेट्रिक क्यूब ला कशामध्ये कन्वर्ट करायचं डेसिमेट्रिक क्यूब 10⁻³ सेम राहणार आहे. काय राहणार आहे सेम. 1 kg म्हणजे 10⁻³ ग्रॅम सॉरी 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ काय असते केजी आणि 1 सेंटीमेट्रिक क्यूब म्हणजे 10⁻³ डेसिमेट्रिक क्यूब. हा डेसिमेट्रिक क्यूब व्हॅल्यू काय राहणार आहे सेम. व्हॅल्यू काय राहणार आहे सेम. म्हणजे तुमची डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये जी डेन्सिटी असते तीच कशामध्ये असते तर केजी पर डेसिमेट्रिक क्यूब. हे तुम्ही करायचं. हे तुम्ही करायचं. हे तुम्ही आता करायचं आहे. हा उत्तर मला वाटलं उद्या सांगतो म्हणून.